जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा। प्रत्येकानं असं वाटतं या कलियुगामध्ये, चंगळवादामध्ये संसार हाच ईश्वर, प्रपंच हाच ईश्वर असा काही लोकांचा समज झालेला असतो आणि तशा पद्धतीनं ते प्रपंच करता करता ओघांनी परमार्थ करतात। संसार हा असतो तरी कसा? मग संसार हा सर्वस्वी आहे का? हाही आपण थोडंसं पाहिलं पाहिजे। संसार करत असताना संसाराला आपण चिटकून राहतो। अगदी गाईचं कास, गाय पाहिला असाल तुम्ही, गाईच्या कासामध्ये दूध पण असतं पण दिसत नाही, गोचिड पण असतो पण दिसतो, गोचिड पण असतो दिसतो। आपण संसारामध्ये असून गोचडासारखं होतो कधी कधी, त्या संसाराला चिटकून बसतो, पण संसारातला मर्म, संसारातला आनंद, संसारातला उल्हास हे पाहत नाही। फक्त गोचिड जसा गाईच्या कासामधल्या रक्तपिपासू होतो, नुसतं रक्तपित असतो, तसं आपण सुद्धा संसारात असून रक्तपिपासू होतो, नुसतंच रक्तपित असतो। पण आपण थोडंसं बारकाईने निरीक्षण केलात, जो जाणकार असतो, ज्याला विवेक आहे, विवेक सुद्धा दोन प्रकारचे विवेक आहेत, नित्यानित्य विवेक आणि आत्मना विवेक। नित्यानित्य विवेक जो असतो तो गोचिडासारखा असतो, आत्मना विवेक असतो तो दुधासारखा असतो। जर आपण बारकाईने निरीक्षण केलात, जर नित्यानित्य विवेकाच्या पलीकडे गेलात, आत्मना विवेकाकडे गेलात, जो आत्मा आहे हा परमात्मा आहे, तसं गाईच्या कासामध्ये जर पाणी शिंपडलात, गाईचे कास थान जे स्वच्छ धुतलात, तर पिळा लागला तर गोचिड शेजारी असते पण तिला दूध पिता येत नाही, पण त्याच कासातनं आपण दूध काढून अमृता समान कलियुगामध्ये आपण दष्टपुष्ट होत असतो। तसं संसार करत असताना संसारातली गोडी, संसारातला आनंद लुटायचा असतो, गोचडासारखं रक्तपिपासू व्हायचं नसतो। आपण रक्तपिपासू होतो, नुसतंच धाव 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 धाव। सकाळी उठतो दुःख घेऊनच उठतो, संध्याकाळी झोपताना दुःख घेऊनच झोपतो, रात्री स्वप्नात सुद्धा दुःखच, साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा माझं काय माझं काय माझं काय याच्यामध्येच आपलं आयुष्य घालवतो।
आणि निर्मळ असं स्वच्छ असं संसारामध्ये असलेलं आनंद मात्र लुटण्यापासून आपण अलिप्त राहतो, परावर्तित होतो. खूप लोकांना इतके भक्ती करतात, इतके दान धर्म करतात, इतके आनंद घेण्याच्या मार्गाला नसतात. तात्पुरतं जसं जिभेवर जिलेबी ठेवल्यानंतर थोडासा क्षणिक आनंद मिळतो, एकदा जिलेबी गिळल्यानंतर तो आनंद संपतो. तसा संसारामध्ये आनंद आहे. संसारामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आहे. तो आनंद लुटणं म्हणजे अध्यात्माची पहिली पायरी आहे. ह्या अध्यात्मातली पहिली पायरी आहे. नुसतं चिंगम चिघळल्यासारखा संसार चिघळत राहतो. आपलेच दुर्विचार प्रबळ होतात, आपलेच वाईट विचार सक्षम होतात आणि आपल्यावरच तुटून पडतात आणि आपल्याला संसारापासून आनंद घेण्यापासून लांब ठेवतात, खूप लांब ठेवतात. बघा, मला सहज आठवलं एक गोष्ट. आपण घरापुढे एक कुत्रं ठेवत असतो, कुत्रा असतो प्रत्येकाच्या घरापुढे, अंगणामध्ये कुत्रं बसलेला असतो. प्रत्येकाला छंद असतो. कुत्रं हा संरक्षक असतो, घराचा इमानदार असतो, घर राखण करतो, मालकाला अगदी काही विजा होऊ देत नाही. कुत्रा खूप प्रेम करतो आपण त्याच्यावर, अत्यंत प्रेमी. एकदा अचानकच कुत्रा अंगणातला गायब झाला. 8 दिवस कुत्रा दिसलाच नाही. 9व्या दिवशी घरगडी घर मालक प्रातविधीला चालला होता. पूर्वी लोटा प्रेड होता, तो बाहेर प्रातविधीला जायची प्रथा आणि पद्धत होती. जाताना तो गवऱ्या थापलेले, गवऱ्याची एक गंज असते, गवऱ्याची एक अशी रचलेले असतात गवरे. त्या गवऱ्यामध्ये जाऊन कुत्रा बसलेला होता. त्याचं मुंडकं दिसलं. मुंडकं दिसल्यावर मालकाला बरं वाटलं. मालकाने त्या कुत्र्याला म्हणला, अरे बाबा, तू 8 दिवस झाला कुठे गेला होता? म्हणलं, तुला शोधता शोधता आम्हाला नाकी 9 झालं, चल आता घरी. तो कुत्र्याकडे जायला लागला. कुत्रं तिथनं उठला आणि कडब्याच्या गंजीमध्ये गेला. कडबा रचलेली होती, कडब्याच्या गंजीमध्ये फटीमध्ये जाऊन बसला. तो मालक विचार करायला लागला, रोज आपल्याशिवाय न हलणारं कुत्रं, 24 तास दारामध्ये बसून राहणारं कुत्रं, शेपूट हलवणारं कुत्रं आणि कोणी आले तरी त्यांचं स्वागत करणारं, चोर आले तरी त्यापासून आपलं संरक्षण करणारं हे कुत्रं आज आपल्याला बघून कडब्याच्या गंजीमध्ये शिरतो. म्हणल्यानंतर मालकाला थोडंसं दुःख वाटलं. मालकाला थोडंसं दुःख वाटलं. तो कुत्र्याला धरायला गेला. जसं धरायला कुत्र्याला जातो मालक, तसा तो आत गेला आणि हाताला जेव्हा कुत्रं लागायला लागलं, कुत्रं एक वेगळ्या मूडमध्ये येऊन ते कुत्रं भुकायला लागलं. मालकाला भुकायला लागलं, दात इचकायला लागलं, घुरघुर करायला लागलं. मालकाने थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं तर त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये हाडूक होता. हाड माहिती आहे ना? हाड. मनुष्य मेलेलं, जनावर मेलेलं एक ठिकाणी मेला होता आणि त्यातलं एक हाडूक तोंडात धरला होता आणि तो हाडूक तो तोंडामध्ये चगळत बसला होता. 8 दिवस झालं त्याला पोटाला अन्न नाही, पाणी नाही, काय नाही. तो नुसतंच हाडूक चगळायचा. हाडकाला खाली ठेवता येत नव्हतं. खाली ठेवलं की दुसरं कुत्रं पळून घेऊन जाईल. काय समजायचा? दुसरं कुत्रं हाडकाला पळून नेलं म्हणजे कसं व्हायचं? म्हणून तो तोंडामध्ये हाडूक धरला. डोळे आत गेलेले, हाडकं निघालेले कुत्रे. हा कुत्रा अगदी म्हणजे अगदी बारीक झाला कुत्रा. अंगावरचा मांस सुद्धा कमी झालं. त्याला चालाय पण येणं झालंय. तोंडात हाडूक धरलाय आणि हाडकाने तो हाडूक चगळतो. हाडकाला चावतो. हाडकाला चावल्यानंतर त्याला वाटतं त्या लाळेमध्ये हाडकाचं रक्त जे असतं ना, जे रक्त पिले की त्याला वाटतं त्या हाडकाचं रक्त होतं, पण हाडकाचं रक्त नव्हतं.
तो हाडूक चावताना त्याच्या जबड्यामध्ये शिरत होतं आणि त्याच्या जबड्यातलं रक्त त्या हाडकाला लागत होतं आणि ते लाळेत मिसळत होतं, त्याला चव लागत होती म्हणून तो सारखं सारखं चगळत होता, स्वतःचं रक्त स्वतः पित होता. तसं संसार आहे, तुम्ही हाडकासारखं संसार तोंडात धरलाय आणि नुसतंच आयुष्यभर भुकत राहताय, नुसतंच. संसाराच्या पलीकडे जा. ज्याच्या गाईच्या कासामध्ये जेव्हा गोचडीच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला अमृत दिसला, तसा संसाराच्या पलीकडे गेल्यानंतर नित्यानित्य संसार, अनित्य असलेल्या वस्तूच्या मागे लागून नित्य वस्तू मात्र आपण सोडून देतो. संसाराला आधार कोण आहे? संसाराला आधार कोणीतरी आहे ना. संसाराला आधार कोणीतरी आहे. संसाराला आधार तो ईश्वर आहे. जसं आपण वृक्ष लावतो, झाड लावतो, एखाद्या बुंद्यामध्ये त्याला पाणी घालतो, बुंद्या मजबूत होतो, मुळ्या लांबपर्यंत जातात, मुळ्याच्या आधाराने वटवृक्ष मोठा होतो, असा खूप मोठा वटवृक्ष होतो. तो झाडाला आधार, वारा आला, ऊन आला, पाऊस आला तरी झाड हालतं, झुकतं, पण मोडत नाही, पडत नाही. कशाच्या आधाराने? त्या मुळ्याच्या आधाराने. त्याला मुळ्या असतात. तसं तुमच्या संसाराला आधार हा ईश्वराचा आहे. संसारात जर ईश्वर शोधण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, तुमचा संसार हा सुखी होणारच, पण त्यातला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर, त्यातला मर्म ओळखला तर, त्यातला आनंदाबरोबर सुख, संपन्न सौंदर्य, सगळ्या गोष्टी जर आपण शोधला तर संसारामध्ये ईश्वर आपल्याला सापडत असतो. संसारामध्ये हे अनित्य वस्तू आहे, नित्य वस्तू नाही आहे. हा संसार आज आहे, उद्या नाही, कायमस्वरूपी टिकणार नाही. पण त्याला ज्याचा आधार आहे तो ईश्वर मात्र कायम आहे. ईश्वर मात्र कायम आहे. जसं फांद्याला आपण पाणी घालत नाही, फांद्याला पाणी घालत नाही, फुलाला पाणी घालत नाही, पानाला पाणी घालत नाही, फांद्याला कधीही पाणी घालत नाही, कुठेतरी आपण मुळ्याला पाणी घालतो. तसं ईश्वराला आपण जर आराधना केलात, ईश्वराचं स्मरण केलात, ईश्वर आपल्या पाठीशी राहतो आणि आपला संसार सुखाचा होतो. आपला संसार सुखाचा होतो. सुखाचा संसार हाच परमात्म्याला मान्य आहे. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ करा. तो परमार्थ असा करा, असा करा, जेणेकरून त्या परमार्थातनं आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे, काहीतरी घेता आलं पाहिजे, काहीतरी देता आलं पाहिजे. तुम्ही हा संसारामध्ये शोधताय सुख, पण संसाराच्या पलीकडे जा. ईश्वर तिथे बसलेला आहे. ईश्वर तिथे बसलेला आहे. तुम्ही तुमच्या माता पित्यामध्ये ईश्वर पहा. संसारातले व्यक्ती आहेत. माय माता असते, एखाद्याची पत्नी असते, एखाद्याची बहीण असते, एखाद्याची आई असते, आजी असते, आजोबा असतो. अरे बाबांनो, वेद काय सांगतात? गीता काय सांगते? गीता ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग शिकवते. मी माझी आई माऊली घरामध्ये स्वयंपाक करता करता तिने ज्ञान देत असते. हे संसारातल्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. आजी आजोबा थकलेले असतात, सासू सासरे थकलेले असतात, नवरा हा कुठेतरी कामाला असतो, मुले हे कुठेतरी शिक्षणाला असतात. घरातली गृहिणी स्वयंपाक करता करता मुलाला ज्ञान देते. ती सांगते, पाटी पेन्सिल घेऊन शेजारी बस, मी स्वयंपाक करता करता तुला ज्ञान देते. ती अंतःकरणात न देते. तो ज्ञानमार्ग झाला. जेव्हा हे करता करता ज्येष्ठांची, सासू सासऱ्यांची ती सेवा करते, ही कर्ममार्ग करते. ही छोट्या छोट्या गोष्टी आहे, ही कर्म करत असते. ती एक सून म्हणून कर्म करते, एक गृहिणी म्हणून करते, घरातली लक्ष्मी म्हणून करते. त्यांची सेवा करते, त्यांना पाणी प्यायला देते, गोळ्या देते, ताट वाढून देते, त्यांना खाऊ घालते. हे सगळं करते, ती कर्ममार्ग करते. मग हा आनंद कसला?
हा संसारातला आनंद नाही आहे, हा परमात्मातला आनंद आहे. परमात्मा हा सर्वोच्च आहे. हे प्रपंच करून परमार्थ, हा परमार्थ आहे. पतीची सेवा करते, मनोभावे भक्ती करते, सासू सासऱ्यांचे चरण स्पर्श करते, पतीचे चरण स्पर्श करते आणि मुलाला आशीर्वाद देते. तिन्ही मार्ग तिथंच आहेत. आपण त्या दृष्टीनं जर संसार पाहिला तर आपल्याला संसारातला आनंद मिळतो. आपली दृष्टी बदलली की सृष्टी बदलते, सृष्टी बदलली की विचार बदलतो, विचार बदलला की नशीब बदलतो. नशीब बदलायला कोणाची ज्योतिषाकडे जायची गरज नाहीये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या संसाराला चिटकलेल्या असतात. संसारातनं आपल्याला मंथन करायचं असतं, मंथन करून त्यातनं प्राप्त करायचं असतो. प्राप्त करून आपल्याला ग्रहण केल्यानंतर प्रत्येक क्षणागणिक पावलागणिक आपल्याला आनंद मिळत असतो. पावलागणिक आपल्याला आनंद मिळत असतो. आनंद घेण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे, मानसिकता आहे, त्याचं आयुष्य वाढतो, तो दीर्घ आयुष्य होतो, तो उच्च विभूषित होतो, तो ज्ञानी होतो, तो विवेकी होतो, तो आत्मज्ञानी होतो, आत्मसाक्षात्कार करून घेतो आणि हे जनहितासाठी वापरतो. तोच परमात्मा संत होतो. संत होणं इतकं सहज आहे, पण समजून घेतला तर सहज आहे, नाही समजून घेतला तर सहज नाही आहे. समजून घेण्यावर सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून नाही तिथं आपण शोधत बसायचं नसतं. जिथं हरवलंय तिथं शोधायचं असतो. जिथं हरवलंय, कुठं हरवलं? संसारात. आपण संसारही करायचं आणि पारमार्थी करायचं. बघा, एक आजी होती. आजी, पूर्वीचे लोक जुने कपडे टाकून द्यायचे नाहीत. पूर्वीचे लोक साडी असेल, धोतर असेल, शर्टाचं असेल, बनियनचं असेल, चांगलं कापड फाडायचं आणि त्याचं वाकळ शिवायचं. पूर्वीचे लोक वाकळ शिवायचे. आजीबाई दिवसभर तेवढाच उद्योग. नातवंडांना सांभाळायचं, नातवंडांना पुराणातल्या गोष्टी सांगायच्या, व्यवहारातलं ज्ञान द्यायचं आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आणि वाकळा शिवायचं. हे वाकळा शिवता शिवता अनेकांना त्याची ऊब द्यायची. असंच आजीबाई, पूर्वी लाईट नव्हत्या, कुठेतरी चौकात एखादी लाईट असायची. मग ते आजीबाई वाकळ शिवत होती. वाकळ शिवता शिवता थोडंसं राहिलं, तिच्या डोळ्याला कमी दिसायचं. थोडंसं राहिलं, आता संपू आता संपू म्हणता म्हणता अंधार झाला आणि अंधार झाल्यानंतर सुईमध्ये दोरी ओवताना ते सुई पडली. सुई पडल्यानंतर ते वाकळावर पडली. आजीबाई वाकळ उचलली आणि सुई कुठेतरी लांब जाऊन पडली. ती शोधत होती तिथं, खूप शोधली. शोधत असताना खूप अंधार झाला, चाचपडत होती हाताने. एक शाणा माणूस चालला होता. त्या शाण्या माणसांनी आजीबाईला विचारला, अगं आजी, काय अंधारात शोधते? म्हणलं, सुई शोधते. सुई पडली खाली. अगं म्हणलं, तू उजेडात शोध ना, अंधारात कशी शोधतेस? त्या आजीबाई मी थोडीशी शाण्या होत्या, थोडेसे 1-2% शाणी होती. ती आजीबाई चौकात जिथं लाईट लावलेली आहे तिथं गेली, वाकड ठेवली तिथंच आणि तिथं शोधा लागली. तिथं शोधा लागल्यावर 2 दारुडे चालले होते. ते म्हणाले की आजीबाईचं काहीतरी चांगलीच वस्तू हरवलं असतं ना, आपलं उद्याची चपटीची व्यवस्था झाली म्हणजे बरी होईल. म्हणून ते पण शोधायला लागले, काय सोनं बिनं नतबीत पडला असेल, पैसे बिशे पडले असतील म्हणून ते 2 दारुडे शोधा लागले. म्हणून रस्त्याने चाललेले 4 माणसं पण आले, ते पण शोधा लागले. कुणी विचारलं नाही आजीबाईला. त्या 2 दारुड्यांनी विचारलं नाही की काय शोधताय. ते 4 पण नाही विचारले. 4ला 8 झाले, 8ला 20 झाले. हे सगळं शोधायला लागलं तिथं. आजीबाई पण शोधते, आजीबाई बघते, हसते, आजीबाई बसते आणि हे सगळं शोधतात. हे सगळं शोधतात. चौकामध्ये गर्दी झाली. गर्दी झाल्यावर तिथला एक सज्जन माणूस, गावातला एक विवेकी माणूस चालला होता आणि विवेकी माणसाने विचार केला की एवढे जण शोधतात इथं काहीतरी गडबड आहे. मग त्या सज्जन माणसाने एका माणसाला बाजूला घेतला आणि त्याला म्हणाला, अरे काय शोधतोस? तो म्हणाला, मला काय माहीत नाही. तो काय म्हणाला, मला काय माहीत नाही काय शोधतो. ते शोधतात म्हणून मी शोधतो. त्याला बाजूला काढलं, दुसऱ्याला काढलं, तिसऱ्याला काढलं, चौथ्याला काढला, 7वा 8वा 10वा प्रत्येकांना शोधता शोधता ते सगळ्यांना तिने बाजूला काढलं. महाराजांनी सांगितलं, त्या सज्जन माणसांनी सांगितलं, तुम्ही शोधताय ते चुकीच्या ठिकाणी शोधताय.
त्या दारुड्यापर्यंत गेलं. दारुड्याला त्यांनी विचारलं त्या सज्जन माणसाने, तू काय शोधताय? ते दारुडे म्हणाले, आम्हालाच माहीत नाही काय शोधतो ते, आम्हालाच माहीत नाही, आजी शोधते म्हणून शोधते. मग त्या आजीपर्यंत गेल्यानंतर आजीला विचारण्यात आलं तर आजी सांगितली, अरे बाबा माझी सुई आहे ना, माझ्या दारामध्ये मी वाकड शिवताना हरवली आणि मला एका शाण्या माणसाने सांगितले उजेडात शोध, म्हणून मी इथं शोधायला आले. त्या सज्जन माणसाने कपाळाला हात मारला, अरे बाबानो, तुम्ही संसारात तुमचं सुख शोधा, तुम्ही बाहेर कशाला भौतिक सुखामध्ये सुख शोधत फिरताय? तुमच्या संसारामध्ये ईश्वर दडलाय, तिथं आहे ईश्वर. तुम्ही त्यातला ईश्वर शोधण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल, तुम्ही उंचीवर जाल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. एवढं पवित्र साधन तुमच्या संसारामध्ये आहे, हे तुम्ही संसार सोडताय आणि शेवट दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करायला निघताय. स्वतःच्या संसार ताटातलं काढलं सुई ठेवताय आणि बाजूचं गाढव काढायला जाताय, गाढव तुमच्या ताटात आहे. अशा पद्धतीचं तुम्ही कल्पना करून जर विचाराची इमारत बांधत असाल, बंगले बांधत असाल, दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करत असाल, जर विनाकारण अनपेक्षित इच्छा नसताना काही इच्छा प्रकट करत असाल तर काही मिळणार नाही. जोपर्यंत स्वतःच्या संसारामध्ये रमत नाही, जोपर्यंत स्वतःचा संसार नेटके करत नाही, जोपर्यंत स्वतःचा संसार उभा करू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान मिळणार नाही आणि ईश्वर मिळणार नाही. लक्षात ठेवा, तोपर्यंत ईश्वर मिळणार नाही. अरे ईश्वरच तुमच्या जवळ आहे, त्याला लुटा, त्याला अपहरण करा. हो, मी खूप मोठे मोठे शब्द सांगतो, अपहरण करा. अरे विठ्ठलाला जसं संतांनी चोरलं, अनेक साधू संतांनी, अरे सावतामाळ्याच्या रानात विठ्ठल आला, मग तुमच्या संसारात का देव येणार नाही? पण त्या पद्धतीनं संसार करण्याची तुमची मानसिकता पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीला टेन्शन घेताय, छोट्या छोट्या किती सुख सुविधा झाल्या, किती प्राप्ती झाली, किती चंगळवाद झाला, किती भौतिक सुखा तुमच्या प्राप्त झाल्या, तरी तुमचा आत्मा तृप्त झाला नाही, होणार नाही, अजिबात होणार नाही. कधी व्हाल? तुम्ही अंतर्मुख होऊन तुमच्या आतमध्ये दडलेल्या ईश्वराला शोधाल तर तुम्ही सुखी व्हाल, नाहीतर होणार नाही.